पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म भरताना आमचा या ठिकाणी काही ना काही स्पेलिंग मिस्टेक झाले, तर हे दुरुस्त कसं करायचं, आम्हाला डिव्हिजन दुसऱ्या डिव्हिजनमध्ये टाकायचं होतं, तर हे कसं काय एडिट करता येणार आहे, त्याचबरोबर आमचं या ठिकाणी काय चुकलं फॉर्म भरताना किंवा आधार कार्ड नंबर चुकला तर हे एडिट कसं करता येणार आहे, आमची कॅटेगरी या ठिकाणी चुकली आम्हाला एडिट कसं करता येणार आहे, याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक बद्दल। आणि त्याचबरोबर आपल्याला प्रेफरन्स कसा द्यायचा याबद्दल सुद्धा बोलणार आहे, कारण की भरपूर मुलं जे फॉर्म भरताना प्रेफरन्स टाकताना भरपूर गलती या ठिकाणी करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ कमी जाणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची ही भरती चालू आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर फॉर्म भरणे चालूच आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख या ठिकाणी 3 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 3 मार्चच्या अंदर तुम्हाला भरून टाकायचा आहे फॉर्म, ठीक आहे। आणि तुमचं जर या सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तर पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे, 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। तर एकदम शाईट ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची। लेखी परीक्षा नाही, ग्राउंड नाही, उंचीचे काही अट नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर होणार। मी आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, आता ज्या पण विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरले असेल आणि फॉर्म भरताना तुमचं काही या ठिकाणी मिस्टेक झाले असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही फॉर्म भरताना तुमचं नाव चुकलं असेल फॉर्म भरताना, किंवा तुम्ही डिव्हिजन टाकलं असेल तर ते डिव्हिजन चुकलं असेल, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये फॉर्म टाकायचा असेल तर हे सुद्धा एडिट करता येते। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड जर समजा काही चुकलं असेल ते सुद्धा एडिट करता येते। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म भरताना तुम्ही जे पण गलती केली असेल, फॉर्म भरताना जे पण तुमचं चुकलं असेल आणि ते आता एडिट होत नाही आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही प्रेफरन्स फक्त 10 टाकल्याने तुम्हाला जास्त टाकायचे आहे, तर जे पण तुमची गलती झाली तर ते तुम्हाला एडिट करता येते। कारण की पहा, गलती सर्वांच्या सिकडून होते एखाद्या वेळेस, एक लक्षात ठेवा। तर टेन्शन वगैरे घ्यायचं नाही। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचं जे पण तुमचं फॉर्म भरताना गलती झाली असेल, मिस्टेक झाली असेल, तर हे तुम्हाला जे 6 मार्च पासून जे तुम्हाला एडिटिंग करता येणार आहे, 6 मार्च पासून एडिटिंगचं ऑप्शन या ठिकाणी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकवर येणार आहे। जे पण तुमचं काही चुकलं असेल तर त्यावर आपल्याला एडिट करून आपल्याला दुरुस्त करता येणार आहे, ठीक आहे। आता हे झालं क्लिअर। त्याचबरोबर आपल्याला जे प्रेफरन्स या ठिकाणी कसं द्यायचं, कारण की मी तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी गलत्या करत आहे। मला काल इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर मेसेज केला एका विद्यार्थ्याने, सर मी म्हणे प्रेफरन्स टाकला म्हणे। मी म्हटलं कसा टाकला, तर तो सांगे मी पहिले म्हणे माझ्या PWD कॅटेगरीला प्रेफरन्स दिला म्हणे, त्यानंतर OBC कॅटेगरीला प्रेफरन्स दिला म्हणे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो अशा गलत्यांनी करायचे, ठीक आहे। तर प्रेफरन्स तुम्हाला कशा द्यायचा, पहिले आपल्या कॅटेगरीच्या प्रेफरन्स द्यायचा। आता समजा PWD कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत आहे, पहिले PWD कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आणि BPM पदाला पहिले या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा। 3 जागा असेल तर 3 नंबर देऊन जे आवडते ते 1 2 3 असे, ठीक आहे। आणि त्यानंतर आपल्याला 4थ्या पासून जे विद्यार्थी मित्रांनो UR कॅटेगरीवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। 3 पर्यंत आपल्या कॅटेगरीचे टाकले, त्याचबरोबर BPMच्या जर समजा 2 पद असेल तर ते आपल्या कॅटेगरीचे टाकून द्यायचे। म्हणजे जेवढे पहिले PWD कॅटेगरीचे जेवढ्या जागा असतात 10 जागा आहेत, तर त्या 10 जागेवर पहिले आपले फॉर्म टाकून द्या तुम्ही, ठीक आहे। आणि पहिले त्यामध्ये तुम्हाला BPMचे टाकायचे, ठीक आहे। आणि त्यानंतर 11व्या नंबर पासून आपल्याला UR कॅटेगरीवर प्रेफरन्स टाकायचा आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्या कॅटेगरीवर सुद्धा आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि त्यानंतर UR कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा आपल्याला प्रेफरन्स टाकायचा आहे। तुम्ही OBC कॅटेगरीचं असाल, SC कॅटेगरी, ST, त्याचबरोबर EWS कॅटेगरी आहे। तर आणि मी तुम्हाला एक उदाहरण देतो। आता समजून जा या ठिकाणी पालघर डिव्हिजन आहे, तिथं समजा 30 जागा, एक उदाहरण देऊन राहिलो, 30 पैकी 10 जागा ज्या ह्या SC कॅटेगरीच्या आहे, ST, EWS, त्याचबरोबर PWD कॅटेगरी, ठीक आहे। ह्या कॅटेगरीच्या जागा आहे 10। तर सर्वात अगोदर तुम्हाला त्या 10 जागेवर प्रेफरन्स द्यायचा आहे।
1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे आपल्या कॅटेगरीवर. आणि सर्वात पहिले कोणत्या याच्यावर द्यायचं, पहिले BPM पदावर पहिले आपल्याला प्रेफरन्स द्यायचं, नाहीतर तो फॉर्म पुढे जाणार नाही. पहिले 10 पदं असणार आहे, 10 पैकी 2 जागा जर BPMच्या असेल कॅटेगरीच्या तुमच्या SC ST OBC EWS या कॅटेगरीच्या असाल, ठीक आहे, तर पहिले आपल्या कॅटेगरीवर आपल्याला ह्या BPMच्या 3 पदावर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे, 1 2 3, ठीक आहे. 3च जागा असेल तर, जास्त असेल तर जास्तच्यावर देऊन द्यायचा. त्यानंतर ABPM किंवा डाक सेवकरला सुद्धा प्रेफरन्स द्यायचा 4थ्या पासून, ठीक आहे. आणि त्यानंतर 10 पर्यंत आपल्या कॅटेगरीच्या आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा. आणि त्यानंतर 11 नंबरापासून आपल्याला युअर कॅटेगरीवर प्रेफरन्स टाकायचा, 11 पासून 30 पर्यंत. तर अशा प्रकारे हा खरा जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याचा तरीका आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स टाकायचा, पहिले आपल्या कॅटेगरीच्या टाकायच्या, त्यानंतर युअर कॅटेगरीवर प्रेफरन्स टाकायचा, कारण की ते सर्वांसाठी राखीव युअर कॅटेगरीच्या जागा. आणि सर्वात जास्त जागा युअर कॅटेगरीच्या ऑल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा, ठीक आहे. तर युअर कॅटेगरीवर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा. आणि युअर कॅटेगरीचे मुलं हे SC ST OBC EWS या कॅटेगरीवर प्रेफरन्स देऊ शकत नाही, कारण की त्या जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा. आणि आता सर्वात कमी कट ऑफ कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला सांगून देतो. सर्वात कमी जो कट ऑफ जाणार आहे तर हा एक गोवा डिव्हिजनचा कट ऑफ जाणार आहे, एक लक्षात ठेवा. गोवा डिव्हिजनला जे जागा जरी कमी असले पण तिकडे जास्त मुलं फॉर्म भरत नाही, आणि सर्वात जास्त मुलं त्या ठिकाणी म्हणजे जॉबच तिकडे करत नाही गोवा डिव्हिजनला. गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्ये येते, तर एवढ्या दूर मुलं फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी कमी अर्ज येत असते, आणि तिथं कट ऑफ सुद्धा दरवर्षी कमी जाते, कारण की तिकडे परवडत सुद्धा नाही, कारण की भरपूर मुले तिकडे जॉबवर आहे पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाक सेवकमध्ये ते सोडून देते, कारण की त्यांना परवडत नाही तिकडे रूम भाडं करणं हे ते, ठीक आहे. त्याच्यामुळे ते तिकडे जास्त म्हणजे तिकडे मुलं त्या ठिकाणी जॉब सोडून देते, एक लक्षात ठेवा. तर तिथं जास्त चान्सेस आहे, महाराष्ट्रातील जास्त मुले तिथं फॉर्म टाकत नाही, ठीक आहे. आणि त्याचबरोबर चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाणार आहे, तिथं 147 जागा आहे. त्याचबरोबर यवतमाळ डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडा कमी जाणार आहे, रायगडचा सुद्धा कट ऑफ थोडा कमी जाणार आहे 80 जागा, आणि रत्नागिरीचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे 94 जागा आहे. त्याचबरोबर जे मिरज डिव्हिजनचा सुद्धा या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे, कराड डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. कराड डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे अमरावती डिव्हिजनचा तिथं जास्त जाणार आहे, लक्षात ठेवा. तरी जागा 62 आहे तिथं, पण जास्त मुलं तिथं फॉर्म भरते, कट ऑफ जास्त जातो अमरावती डिव्हिजनला. तर हे असे जिल्हे चंद्रपूर डिव्हिजन झाले, इथं सुद्धा 147 पर्यंत या ठिकाणी जागा आहे. आणि पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, कारण की तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो आदिवासी भाग आहे, एक लक्षात ठेवा. तर तिकडे जास्त जे मुलं फॉर्म टाकत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर पालघर डिव्हिजनचा खूप कमी या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. तर हे असे काही मोजके डिव्हिजन आहे, या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. एवढ्या जिल्ह्यांचा कट ऑफ सर्वात कमी या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाक सेवकची एकच लिस्ट लागत नाही, तर यावर्षी जवळपास 7च्या वरती लिस्ट लागण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, कारण की पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाक सेवकची दरवर्षी भरती निघते आणि 7 लिस्ट लागते, ठीक आहे. तर पहिल्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये वाट पाहिजे, दुसऱ्या लिस्टमध्ये झालं, तिसऱ्यामध्ये तिसऱ्याने झाले, चौथीने झाली, पाचवीने झाली, 6वीने झाली, 7व्या लिस्टमध्ये तो सिलेक्शन होईल. तर हे आपल्याला जे फक्त संयम ठेवायचा, एक लक्षात ठेवा. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय